नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली। तर आज आहे 2 ऑगस्ट 2 तारीख आहे। आज माझ्या आकाशचा बर्थडे आहे। तर सगळ्या त्याच्या ताई मावशी आणि माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी माझ्या आकाशला भरभरून प्रेमाने आशीर्वाद द्या आज। तर माझा आकाश 18 वर्षाचा पूर्ण झाला आज। तर त्याला नेचर खूप आवडतं ना। त्याला म्हटलं तुला काय पाहिजे काय, तर म्हणलं मला काहीच लागत नाही, मला तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन चला। तर चला आपण जाऊया आज मस्त फिरायला आकाशला घेऊन। आकाश आवरलं का? हाय ना फौजी साहेब? हे पा फौजी साहेबांचे ते सामान वगैरे ठेवायचं काम चालू आहे। हे पा आकाश, तर हे पा बापरे आता काय करू मी मोबाईल हे पा असं करावा लागतोय पार एवढा तिची उंची आहे। तर आज माझा आकाश 18 वर्षाचा पूर्ण झालाय, त्याचा बर्थडे आज है ना आकाश? हॅपी बर्थडे आकाश। थँक्यू माझं सोनूला। तर आकाशला घेऊन चालत आम्ही आज मस्त फिरायला। चला आवरलं? माझा चष्मा कुठे गेला? हे 5 सगळे निघलेत, आता मी पण निघते। चला बसले सगळे? गणपती बाप्पा मोरया। चला आता निघलो आम्ही, है ना आकाश? आकाशला झाली सर्दी, वातावरण लई खराब आहे। चाललोत मेडिकल मध्ये, आकाशला पण सर्दी झाली आणि मला पण थोडी जाणवती, पण माझी आज जरा बरी आहे। आकाशला गोळ्या घेऊ आपण। तर मेडिकल मधून गोळ्या घेतल्या आकाशला आणि निघलो आता। आकाश हॅपी बर्थडे। तुला सगळ्यात मोठी चॉकलेट आहे ना? तुझा बर्थडे आहे ना। फौजी साहेबांनी त्याला डेअरी मिल्क दिली, राजू चॉकलेट। आकाश सागर आपलं सागर फौजी साहेबांनी सकाळ सकाळ सगळ्यांना डेअरी मिल्क घेतल्या। तू खास स्पेशल माझ्यासाठी। अयो कोणती आहे? किटकॅट माझ्यासाठी स्पेशल? अरे बापरे, सकाळ सकाळ किती लोक फिरायला येतात ना। चांगले स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतात नाही का? तू जात नाही जिमला? जिमला व्यायाम करायचा नाही, मी लोकांना अलाउड नाही। मला वाटतं सगळ्यांनी करावा, सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावं मला वाटतं। आकाश म्हणतो काय जिम करता काय काय ना तुम्ही, है ना? आम्ही जातो जिमला, तू घरी झोपा काढ, आहे की नाही? मस्त लय झोपाळू, झोप इतकी प्रिय आहे ना त्याला, काय सांगायचं। झोपातून उठवलं तरी तो आळस घालतो, परत झोपी जातो। राजू हे पडून तरी। तर हे कोणत्या तरी अकॅडमीचे मुलं असतील, हे 5 सकाळ सकाळ कसे रनिंग करतात। मुली पण आहेत बरं का। अरे आरती कस काय झाली? तुटलेला तुकडा तर मला माग। फौजी साहेबांनी कॅडबरी दिली राजूकडे खोलायला, त्यातला तुकडा तुटलेला होता, आकाशने घेतला। फौजी साहेब म्हणते माझी आरती कुठे गेली? माझी क्युटी पाय परिवार, माय स्वीट फॅमिली। ओ हो, मला गाल तर तू लोंबाईच लावणार आहे घोडू घोडू रे। चला आता बंद करते फोन, नाहीतर चार्जिंग जायचे संपून, आणि ते छान छान नजर येत नाही ते तुम्हाला दाखवतच नाही याचे। तर आपण थांबलोत आता इथं नाश्ता करायला। नाश्ता करू म्हणले फौजी साहेब आणि मग निघू पुढं। चला बच्चा पार्टी, चला। फौजी साहेबांनी गाजून घेतली पुरी भाजी आणि मी आणि आकाशने घेतली इडली वडा, आणि सागरचा अजून डोसा यायचा आहे, सागर बसल्यातच। तर आम्ही सगळे आता नाश्ता करतोय आणि मग निघतोय पुढं। तर या सगळेजण नाश्ता करायला। आता नाश्ता झालाय आणि निघलो आम्ही आता पुढं।
काय झाली जायची सर्दी झाली. आकाशला शिंका येत होत्या भरपूर. त्यांनी गोळ्या घेतल्या होत्या ना. म्हणलं एकदा नाश्ता खाऊ घालावं त्याला, म्हणजे बरं होईल है ना. बरोबर. छान वाटतंय त्याला, आता बरं वाटतंय म्हणतो. तर इथं येवले चहा मिळतो छान. फौजी साहेब बोलतात तर तिथला चहा पाचतो म्हणे तुम्हाला. चला छान मिळतो म्हणतात. थोडंसं आळस आलं झाला होता. चहा पिऊ आणि फ्रेश हो आणि मग निघू. तर चहा पिऊन झाला सगळ्यांचा. निघलो डायरेक्ट आता भंडारदऱ्याला. चला सगळे फ्रेश झालेत. आकाश तर झोपला होता. त्याने मस्त झोप काढली अर्धा एक तासभर है ना. हा बराच वेळ झोपला होता. तर आकाशचा बर्थडे आहे ना. केक घेतो तिथून. आणि फौजी साहेब आकाश बोलले की आपण मस्त डोंगराला गेलो ना, डोंगराला मस्त आपण केक कापू. तर केक घेत होता आता. नाही क्रीम वाला नको. आपल्याला वेळ लागणार आहे ना कापायला तो. लाडूबाई हे पा. लाडूबाईला सर्दी झालेली ना. लाडूबाई कशी भावाच्या मांडीवर झोपली बघा आता. तर असे भांडत येतं पण आणि लाड घालते, जीव लावते ती एकमेकाला. लाडूबाई हे पा. लाडूबाई तोंड दाखव ना ग. हे पा सागरच्या मांडीवर झोपलाय. तर हे पा आता हळूहळू नारळाचे झाडं दिसायला लागलेत आणि डोंगर पण दिसायला लागलेत. हे डोंगर म्हणजे सह्याद्रीच्या रांगाच. तर बायको कधी मध्ये अशी हट्ट करते ना फिरायला जायचा. त्यामुळे तरी नवरोबाला असं बाहेर फिरायला वेळ मिळतो. नाहीतर मग ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी मस्त घरी आराम करत बसतात. असं आहे त्यांचं. त्यांना असं मित्रांच्यात वगैरे फिरायला अजिबात आवडत नाही परिवार सोडून. त्यामुळे असं थोडा वेळ मिळाला ना बाहेर परिवारासोबत फिरून यायला पाहिजे, छान वाटतं. तर भंडारदरा चालू होतो कुठं नाही तर एकदम छोटासा वॉटरफॉल दिसलाय. खूप छान वाटायला लागले आता. एकदम हिरवळ वाटायला लागले आणि झाडं झुडं वाढतच चालले. डोंगर भाग लागायला लागलाय ना. तर थोडंसं थांबलो होतो इथं त्या वॉटरफॉल जवळ. सगळे उतरलो होतो आम्ही. पण छोटा वॉटरफॉल आहे आणि त्या वॉटरफॉल जवळ जास्तच गर्दी आहे. म्हणलं मग चला दुसऱ्या वॉटरफॉल जवळ जाऊ आपण पुढं. अजून भंडारदरा पण लागलं नाही. एवढा पाऊस लागलाय ना. खूप जोराचा पाऊस चालू झालाय. कसं वाटतंय मग. भारी वाटतंय ना. भारी वाटतंय. चिप्स आणले, पेढे. तर इथं राजूरमध्ये खूप छान म्हणजे कंदी पेढा मिळतो. तर ते पेढे घ्यायला थांबले होते फौजी साहेब. म्हणजे पेढे आणतो आणि मुलांना काहीतरी स्नॅक घेऊन येतो. त्याला काय काय आणलंय. छत्री पण आणली. माणूस नाही. आम्ही छत्री आणायचं विसरून गेलो घरून येताना. तर फौजी साहेबांनी तर छत्री पण घेतली. म्हणजे पावसात थोडं फिरायला छान वाटतं. चला चिप्स खा. चला बापरे किती पाऊस चालू आहे. अकोला भंडारदऱ्याचे हे डोंगर आहेत ना. तर हे डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि ह्या पर्वतरांगा हिरवा शालू नेसल्याप्रमाणे हिरव्यागार दिसतात. किती भारी सौंदर्य इकडलं तुम्ही बघू शकता. तर डोंगर छान दिसत होता ना. मी इथं थांबलो आणि 1-2 फोटो घेतले. मंडळी खूप छान व्ह्यू पॉइंट आहे इथं. सगळं बाहेरचं ते सगळं मागचं डोंगराचं. व्ह्यू पॉइंट दाखवते. खूप छान व्ह्यू पॉइंट आहे. तर सगळं डोंगर दिसतंय, आभाळ दिसतंय. म्हणलं थोडंसं शूट घ्यावं.
तर छान वाटलं. चला आता पुढे निघूया. इथंच इतकं भारी वाटतंय ना, पुढं काय काय असणार आहे पाहूया आपण. चला. तर आम्ही पोहोचलोत आता रंधा फॉल जवळ. फौजी साहेब गेलेत गाडी पार्किंग मध्ये लावायला. चला दादू, राजू, चल. तर हा आहे रंधा फॉल. तिकडे एक पूल आहे, तिथं पण लोक जाऊन फोटो काढू शकतात. आणि पलीकडे जायचंय आपल्याला, ते खाली. तर भंडारदऱ्यामधील हा खूप मोठा आणि प्रसिद्ध धबधबा आहे. तर ह्या धबधब्याचं नाव आहे रंधा फॉल. रंधा फॉल किंवा रंधा धबधबा असं म्हणतात याला. हा धबधबा प्रवरा नदीवर असून भंडारदऱ्याजवळच आहे. सुमारे 45 मीटर उंचीवरून कोसळतो हा धबधबा असं म्हणतात. आणि इतका भारी ना, पाहतच बसावंसं वाटतं. काय चाललंय? चला. तर आपण आलोय आता रंधा फॉलवर. तिथं थोडस उभं राहिलो, पाण्याचा आनंद घेतला आणि चाललोय आता खाली. पलीकडं चांगलं म्हणजे पाण्यासारखं आहे आणि तिथून छान दिसतो पॉइंट, नाही का, पाण्याचा. धबधब्याचा. हो, धबधब्याचा. सगळ्या चौबाजूकून डोंगर आणि डोंगराच्या मध्ये हा धबधबा. इतकं भारी वाटतं ना. आणि त्याचा पूल तर इतका भारी बनवलेला आहे ना, त्याच्यामधून असं चालतानाच खूप छान वाटतं. फोटो तर एक नंबर येतात बरं का इथले. तर ह्या भंडारदऱ्यामध्ये हा एकच असा धबधबा नाही, असे भरपूर धबधबे आहेत. आपण ते पाहणार आहेत पुढं. तर आम्ही इथं ह्या भंडारदऱ्याला 3-4 वेळा आलो तरी पण आमचं काही मन भरत नाही बरं का. एक वर्ष येतो आम्ही, दुसऱ्या वर्षी दुसरीकडे कुठेतरी जातो आणि तिसऱ्या वर्षी आम्ही पुन्हा येणारच इकडं असं फिरायला. खूप छान वाटतं. कितीही वेळा आलं ना तरी मन काही भरत नाही. आता हे मकाचे कणस बाजारामध्ये 30-40 रुपये किलो भेटतात बरं का आमच्या इकडं. तर 1 किलोमध्ये मोठाले चांगले कणस 3, 4, 5 असे मावतात. लई तर लई 4 मावतात. तर ते आपण बाजारात गेलो ना भाजीपाल्याला तर कधी मध्ये आणून खातो फक्त. पण असं फिरायला गेलो ना आपल्याला ते आवर्जून खावेसे वाटतात. कारण ते मस्त भाजलेले असतात, उकडलेले असतात आणि त्याच्यावरती मीठ, लाल मिर्च पावडर, लिंबू लावलेलं असतं ना, ते पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. आणि तिथं महाग पण भरपूर असतं बरं का. एक मकाचं कणीस 50-60 रुपयाला भेटतं. तरी पण ते आपण घेऊन खातो कारण ते पाहूनच असं तोंडाला पाणी येतं ना. तर आम्ही पण मकाचे कणस घेतले होते आणि खात बसलो होतो. मी घेतलं होतं उकडलेलं आणि फौजी साहेबांनी मुलांनी घेतलं होतं भाजलेलं. तर फौजी साहेबांनी ते भाजलेलं खाल्लं आणि मी उकडलेलं खात होते ना. मला म्हटले ते उकडलेलं कसं लागतंय बरं मला दाखव थोडंसं.
तर मग मी त्यांना पण थोडंसं खाऊ घातलं आणि आम्ही तिथून निघलोच होतो दुसऱ्या वॉटरफॉलवर जायला, पण तितक्यात फौजी साहेबांचे मित्र भेटले त्यांना, कारण त्यांची तिथं ड्युटी लागलेली होती आणि ते असं चक्कर मारायला पाहायला आले होते. पोलिसांच्या ड्युट्या पण लागतात बरं का अशा ठिकाणी, कारण लोक आहेत ना अगोदरपणा करायला जातात आणि काहीतरी होऊन बसतं त्यामुळं. तर हा आहे रंदा फॉल. आता माझी हाईट बारीक पडते ना, पाठीमागचं काही दिसेना. आकाश दाखव चल, ए हायटेड. तर आम्ही फॅमिली फोटो घेतले थोडेसे आणि त्यानंतर निघलो. आता तर थकल्यासारखं होतंय, म्हणजे असं ट्रॅकिंग करायचं म्हटलं, कुठं नेचरच्या ठिकाणी फिरायचं म्हणलं, कुठं गड किल्ले फिरायचं म्हणलं ना, आपली मेहनत पण तेवढीच लागते बरं का. पायी जातात आपले आणि खूप फिरावं लागतं, पण मजा पण तेवढीच येते बरं का. पाहायला छान वाटतं आणि त्यातली त्यात आपल्या फॅमिली सोबत फिरायला यायचा आनंद काही वेगळाच असतो. तर रंधा धबधबा पाहून झाला, तिथं थोडासा टाइम स्पेंड केला, बसलो, भुट्टा खाल्ला आणि खूप छान वाटलं. त्यानंतर आता निघलो पुढं. तर आतापर्यंतच व्हिडिओ इतका मोठा झालाय ना, पुढे आपल्याला 2-3 पॉइंट पाहिजेत, भरपूर पाहण्यासारखं आहे. तर ते व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. तर पुढल्या व्हिडिओमध्ये बाकीचं मी उरलेलं दाखवून पार्ट 2 मध्ये. तर चला व्हिडिओ इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय मुलांना, बाय 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 बाय.